जगत कारण, जगत तारणा, जगत चालना, बापा पुत्रा पवित्र आत्म्या त्रिविधैका, तुला मान महिमा आणि गौरव युगानुयुग असो. ख्रिस्तातील माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, लेकरानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आपणा सर्वांनाचा प्रेम सलाम आणि या भक्तीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. लौकिक उपासनेच्या या प्रसंगी आपण कुटुंब या नात्यानं देवाच्या पवित्र चरणाजवळ जाऊया. यावेळेस आपण उपासनेला सुरुवात करूया. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळी येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. आवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. यावेळेस आपण उपासक संगीतातून गीत नंबर 474, उपासक संगीतातून गीत नंबर 474 आपण गाऊया. जो परमेश्वर स्वर्गीय निवासस्थानी विराजमान आहे आणि अगणित देवदूत अहोरात्र त्याची स्तुती, त्याची आराधना करत आहेत. आणि म्हणून त्या देवाची स्तुती आराधना आपण आणखीन काही गीतं गाऊन करूया. यावेळी स्तुती आराधनाच्या द्वारे आपण देवाला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो, मान महिमा गौरव त्या देवाला सतोदित असो. आशा आहे की आपण सर्वजण ठीक आहात. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आहे. याची प्रचिती आपल्या सर्वांना येतच आहे. मग त्या देवाला लाख लाख गौरव. तर चला अशा महान सामर्थ्यवान देवाच्या आराधनेमध्ये आपण जाऊया. यीशु मेरा सहारा, यीशु मेरा किनारा, मैं भला क्यों डरूं, मैं भला क्यों डरूं. यीशु मेरा सहारा, यीशु मेरा किनारा, मैं भला क्यों डरूं, मैं भला क्यों डरूं. ओ
हे प्रभु राया, हे प्रभु राया, हे प्रभु राया, हे प्रभु राया. हालेलुया. हालेलुया. तर चला आपण पुन्हा एकदा लीन आणि नम्र हो आणखी एक गीत गाऊ, त्याला धन्यवाद देऊया. ले चल पवित्र आत्मा मुझे परम पवित्र स्थान में, होकर मसीह के लहू से मुझे ले चल यीशु के चरणों में. भी जा, भी जा, भी जा, भी जा. जब मैं तुझे याद करता हूँ, धन्यवाद यीशु मैं कहता हूँ. जब मैं तुझे याद करता हूँ, धन्यवाद यीशु मैं कहता हूँ. धन्यवाद यीशु मैं कहता हूँ. धन्यवाद यीशु मैं कहता हूँ. धन्यवाद. धन्यवाद देते पित्या, तुझ्या नावाला आभार मानते प्रभू परमेश्वर पित्या, स्तुती करते प्रभू परमेश्वर पित्या. खरंच प्रभू परमेश्वर पित्या, इथे येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. आभार मानते प्रभू परमेश्वर पित्या, कारण प्रभू या महामारीच्या दिवसात सुद्धा तू आम्हाला सुखरूप तुझ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. खरंच प्रभू परमेश्वर पित्या, तुझे आभार मानते, कारण तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तू उत्तम मेंढपाळ आहेस म्हणून मी तुझे आभार मानते. जशी मेंढरांची काळजी मेंढपाळ करतो, तशीच तू आम्हा लेकरांची काळजी करणारा आमचा उत्तम मेंढपाळ आहेस म्हणून मी तुझे आभार मानते. प्रभू परमेश्वर पित्या, येणारं वचन आमच्या सर्वांच्या आध्यात्मिक वाढीसाठी लाभाचं असं तू कर. इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देऊन ही प्रार्थना विनंती येशूच्या गोड आणि प्रेमात मागितली म्हणून ऐक पित्या. आमेन. यावेळेस आपण आजच्या मननाकरता नेमण्यात आलेल्या शास्त्रपाठांचं वाचन करूया. आणि यातील पहिला शास्त्रपाठ जो आहे तो स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 46 या स्तोत्राचं आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 46 या स्तोत्राचं आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 46 त्याचे आळीपाळीचे वाचन आपण करूया. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलटी पालटी झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले. सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात, अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करील. राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतांपर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो, रथ आग्नीत जाळून टाकितो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून वाचू. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.
वाचलेली वचने देवबाप आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादित अशी करो. आमेन. आजच्या मननाकरता नेमण्यात आलेल्या आणखीन काही शास्त्रपाठांचं वाचन यावेळेस आपण करूया. आणि यातला पहिला शास्त्रपाठ यशया संदेष्टाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचनं. यशया संदेष्टाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 1 ते 8. यशाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 1 ते 8 ही वचने आपण ऐकूया. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोनी तो आपले तोंड झाकी, दोहोनी आपले पाय झाकी व दोहोनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सैनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्या त्या वाणीने उंबरटे हल्ले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओटाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओटाच्या लोकात राहतो. सैनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. देवबाप वाचलेली वचने आपल्या आध्यात्मिक लाभासाठी आशीर्वादाची अशी करो. यावेळेस आपण पत्रातील मजकूर ऐकूया. संत पावलाची इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 14 ते 19 ही वचनं. नवीन करारामधून इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 14 ते 19 वचन आपण वाचून पाहूयात. अंतकरणामध्ये ख्रिस्ताने वास करावा म्हणून प्रार्थना. ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्याकडून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्याद्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. वाचलेली वचने देवबाप आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी लाभाची अशी करो. शुभवर्तमान ऐकण्याच्या अगोदर पुन्हा एकदा आपण पवित्र आत्म्याला आमंत्रण देऊया. पवित्र आत्म्याच्या ठायी असलेला आदर या गीताच्याद्वारे आपण व्यक्त करूया. तू
आजच्या मननाकरता असलेलं शुभवर्तमान यावेळेस आपण ऐकूया. संत योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 5 ते 11 या वचनामध्ये आजच्या मननाकरता असलेलं शुभवर्तमान लिहिलेलं आहे. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणी मला विचारित नाही. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत, यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, ह्यावरून नीतिमत्वाविषयी आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, ह्यावरून न्याय निवाड्याविषयी. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. हे प्रभू तुला स्तुती असो. यावेळेस आपण आपला विश्वासांगीकार म्हणजेच प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्रित म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या काळात ज्याने दुःख भोगले व ज्याला वधस्तंभी देण्यात आले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, जो अधोलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. खरोखरच आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय पित्याजवळ संपूर्ण मानव परिवारासाठी, आम्हा सर्व विश्वासाऱ्यांच्यासाठी मध्यस्थी करीत आहे आणि आपण पुन्हा एकदा त्याच्याद्वारे आपण आपल्या विनंत्या स्वर्गीय पित्याला सादर करूया आणि येणाऱ्या काळामध्ये परमेश्वराच्या ठायी असलेलं उत्तम आरोग्य आम्हा सर्वांना प्राप्त व्हावं. जे अडखळणं आहेत, जे अडथळे आहेत, अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्यांचं निराकरण व्हावं, यासाठी आपण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. आणि जे प्रियजन या संकटाच्या काळामध्ये जनमानसासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, जनमानस सुरळीत चालावं यासाठी उत्तम योगदान देत आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी आपण देवाच्या चरणाजवळ मध्यस्थी करूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, तुझ्या पुत्राच्या, आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज आम्ही तुला आब्बा आणि बापा अशी हाक मारत तुझ्या परमपवित्र चरणाजवळ येत आहोत. कारण दुःखातून, संकटातून, आजारातून जात असताना प्रभू आम्ही नेहमीच तुझ्याकडे आमची दृष्टी लावतो. कारण आम्हाला सहाय्य देणारा, आमच्या आशीर्वादाचा उगम, आमच्या कृपेचा स्रोत केवळ तूच आहेस आणि केवळ तुझ्यावरील विश्वासाच्या द्वारे तू आम्हाला तुझा उत्तम अनुग्रह आणि आशीर्वाद देत आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा प्रभू आज आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करत आहोत. प्रेमळ परमेश्वरा, संपूर्ण जगामध्ये कोरोनाचं जे संकट आहे, प्रेमळ परमेश्वरा, ते दिवसेंदिवस गडद होत आहे. या संसर्गाला बळी पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेमळ प्रभू आम्ही तुझा धावा करत आहोत, आम्ही तुला हाक मारत आहोत. दयानिधी परमेश्वरा, संपूर्ण मानवजातीवर आलेलं हे संकट, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव प्रभू आम्हा सर्वांपासून तू दूर कर, ही आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करत आहोत. आणि प्रभू या परिस्थितीमध्ये जे जीवन जगत आहेत, विशेष करून संसर्गाने बाधित आहेत, अशांची आम्ही आठवण करतो. प्रभू त्यांचा धीर तू हो, त्यांचा आधार तू हो. त्यांच्या ठाई असलेला सर्व अशक्तपणा, त्यांच्या शरीरामध्ये होणारे सर्व बदल आणि त्याद्वारे प्रेमळ परमेश्वर निर्माण होणारी संकट, प्रभू तू सर्व त्यांच्या शरीरातून तू दूर कर. तुझ्या शब्दाच्या, तुझ्या स्पर्शाच्या द्वारे त्यांना तुझं उत्तम आरोग्य दे, ही आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहे. विशेष करून या प्रिय कुटुंबामध्ये अशा बाधित प्रियजनांची काळजी घेणारे जे प्रियजन आहेत, ते चिंतेमध्ये आहेत, ते काळजीमध्ये आहेत. प्रभू त्यांच्याशी तू बोल, त्यांच्या मनाला तू धीर दे प्रभू, त्यांचं सांत्वन तू कर आणि सर्व प्रकारे प्रभू तुझी समक्षता त्यांना लाभू दे. प्रभू आम्ही अशा प्रसंगी आमचंही उत्तम योगदान अशा प्रियजनांसाठी द्यावं, याकरता आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं तू सहाय्य कर. त्यांची विचारपूस करणारं मन आणि अंतःकरण आम्हा प्रत्येकाला तू दे, ही आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहोत. आज विशेष करून प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत, या काळामध्ये प्रेमळ परमेश्वराचे प्रियजन आमच्यापासून निघून गेलेले आहेत. प्रभू त्या सर्व दुःखित परिवारांची आम्ही आठवण करतो. त्यांच्या डोळ्याचे अश्रू तू पुस, त्यांना तुझ्यापासून मिळणारं सांत्वन त्यांना तू दे. सर्व प्रकारचा अनुग्रह आणि आशीर्वाद त्यांना तू प्राप्त होऊ दे, असं तू दयेने आणि कृपेने कर. आज विशेष करून प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत या मंडळीसाठी, मंडळीतील सर्व लहान थोर घटकांसाठी. प्रभू आम्ही आमच्या कुटुंबातील लेकरांसाठी प्रार्थना करतो. प्रभू खरोखरच लेकरं ही तुझ्यापासून आम्हाला प्राप्त झालेली देणगी आहे आणि या संकटाच्या काळामध्ये या लेकरांचं सहाय्य संगोपन करणं मातापित्यांच्या सुद्धा प्रभू आवाक्याच्या बाहेरचं आहे. आणि अशा वेळेला प्रभू आम्ही पालक या नात्यानं, आईवडील या नात्यानं प्रभू आम्ही तुला हाक मारत आहोत. आमच्या मुला लेकरांवरती तुझ्या दयेची, तुझ्या मायेची पाखर असू दे. सर्व प्रकारच्या संभावित धोक्यांपासून त्यांचा बचाव तू कर आणि विशेष करून प्रभू त्यांच्या संपूर्ण दैनंदिन जीवनामध्ये त्यांचं तू सहाय्य कर. सैतान हा टपलेला आहे प्रभू, लहान मुलांच्या जीवनातील प्रभू तुझी साक्ष गिळंकृत करण्यासाठी तो सदैव जागृत आहे. परंतु प्रभू आमच्या लेकरांना तुझ्या पवित्र पंखाखाली तू ठेव. आज विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत मंडळीतील तरुणांसाठी. प्रेमळ परमेश्वर त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. त्यांचंही बसणं, उठणं आणि या सर्व ठिकाणचा जो वावर आहे तो आशीर्वादित कर. स्वतःला प्रभू तुझ्या पवित्र पंखछायेखाली झोकून देण्याकरता त्यांनाही प्रेमळ परमेश्वरा सर्व प्रकारच्या प्रभू प्रीतीचं आणि सर्व प्रकारच्या कृपेचं वातावरण त्यांना लाभू दे प्रभू. आज आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहोत मंडळीतील सर्व वडीलजनांसाठी, मंडळीतील सर्व मातांसाठी, मंडळीतील सर्व इतर बहिणींसाठी, मंडळीतील वडीलजनांसाठी. प्रभू प्रत्येकावर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. आणि अशा या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण आपापली काळजी घेत आहेत. आपली काळजी घेण्याबरोबरच सर्वांनी इतरांची काळजी घेणारं मन आणि अंतःकरण प्रभू तो आम्हाला दे. स्वयंशिस्तीचे धडे प्रेमळ परमेश्वर आम्ही गिरवावेत आणि प्रभू आम्ही इतरांच्या आरोग्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरावं, असं तू दयेने आणि कृपेने कर. आणि आज विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत आज आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत प्रभू, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वाढदिवस त्यांना लाभोत आणि हा वाढदिवस त्यांच्यासाठी सुखाचा, समाधानाचा, आरोग्याचा जाऊ दे प्रभू. येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रकारचे उत्तम अनुग्रह आणि आशीर्वाद आणि आरोग्य त्यांना सदैव प्राप्त होऊ दे. पुन्हा एकदा आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत असताना प्रार्थना करतो की आज या वचनांच्याद्वारे प्रभू तुझ्या दासाच्याद्वारे तू तुझ्या प्रिय जनांशी, तुझ्या लेकरांशी बोलणार आहेत. प्रभू बोलत असताना माझ्या मनाचा, बुद्धीचा तू ताबा घे. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुझ्या आज्ञा पालनाचा अंतःकरण आणि मन दे प्रभू.
आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. आमच्या मनाचा, आमच्या बुद्धीचा तू ताबा घे. ही सर्व भक्ती तू आशीर्वादित कर. अडखळणं येशूच्या नावाने तू दूर कर प्रभू. आणि आमच्या मनाचा, बुद्धीचा ताबा घेऊन सदैव तुझ्या पवित्र पंकजाखाली आम्हाला निरोगी ठेव. ही तुझ्या चरणाजवळ आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना विनंती सादर केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण परमेश्वरावर प्रीती करणाऱ्या अंतःकरणानं आपलं दान देवाला देऊया. आणि हे दान देत असताना आमच्या अवतीभोवती असलेल्या अनेक गरजू प्रियजनांची आपण आठवण करूया. त्यांना आपल्या मदतीचा हात आपण देऊया. आणि याच विचारानं, याच भावनेनं आज आपण आपलं दान देवाच्या भांडारामध्ये टाकूया. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी, अघटित तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले, समाजात से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी, आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. स्तोत्रकर्ता दावीद, प्रेमळ परमेश्वरा तुझ्याकडे प्रार्थना करतो. आणि आज तुझा सेवक, तुझा दास या नात्याने मीही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आज देवाच्या पवित्र चरणाजवळ बसून त्याची उपासना करण्याची, त्याचं वचन ऐकण्याची, वाचण्याची संधी देवानं आम्हाला दिलेली आहे. खरोखरच आपण महत्भाग्य पावलेले लोक आहोत. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या ॲल्मनकप्रमाणे आजच्या मननासाठी जो विषय आहे तो विषय आहे गॉड द होली ट्रिनिटी, पवित्र त्रैक्य. गेल्या रविवारी आपण पेंटेकॉस्ट संबंधी देवाचं वचन ऐकलं. आणि आज गॉड द होली ट्रिनिटी या विषयाकडे वळण्याच्या अगोदर पेंटेकॉस्ट या विषयाचा जो संदेश आपण ऐकलेला आहे त्यावरती आपण थोडा वेळ मननचिंतन करणार आहोत. त्रैक्याचा सिद्धांत, ज्याला आम्ही डॉक्ट्रिन ऑफ ट्रिनिटी असं म्हणतो किंवा डोग्माज ऑफ ट्रिनिटी असं आपण म्हणतो. प्रियजन हो, हा अत्यंत अवघड, क्लिष्ट असा विषय आहे. त्याला खरोखरच पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आणि खूप अभ्यासाची गरज असते. परंतु रेव्हरंड नारायण वामन टिळक यांनी कंपोज केलेल्या गीतांमधून, त्या गीतातील चरणांमधून त्रैक्याचा सिद्धांत त्याने अगदी साध्या, सोप्या आणि सरळ शब्दामध्ये मांडलेला आहे. एका गीतामध्ये ते असं म्हणतात, व्यक्ती त्रय तव एक परितू
तव महिमा आम्ही द्यावा. 3 Godheads, yet one God. God the Father, God the Son, and God the Holy Spirit. आणि तेच दुसऱ्या गीतामध्ये म्हणतात, जगत कारणा, जगत तारणा, जगत चालना. म्हणजे गॉड द फादर इज अ क्रिएटर गॉड, गॉड द सन is the Savior God, and God the Holy Spirit is the sustainer. केवळ नारायण वामन टिळक या गीतातील चरणातून देवाची भूमिका स्पष्ट करत नाहीत, परंतु त्या भूमिकेमध्ये असलेला देवाचा जो नेचर आहे, द नेचर अँड द ॲट्रिब्यूट ऑफ गॉड, ते सांगतात. आणि आपण गीत गातो, ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना. त्यांनी गायलेलं नाही, त्यांनी कंपोज केलं नाही, परंतु या गीतामध्ये आपण म्हणतो, किती खरी आघाद प्रीती जी दयाच्या अंतरी. गॉड द फादर इज द गॉड ऑफ लव. हा प्रीतीचा देव आहे. येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला ठाऊक आहे, आपल्याला माहीत आहे की येशू ख्रिस्त हा कृपेचा देव आहे. आणि योहानाचं शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आपण पाहतो, संत योहान इव्हँजलिस्ट सुवार्तिक योहान काय म्हणतो की त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा प्राप्त झालेली आहे. ग्रेस अपॉन ग्रेस. गॉड इज लव. देव प्रीती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली कृपा आहे. आणि गॉड द होली स्पिरिट म्हणजे पवित्र आत्म्याची सहभागिता आहे. कम्युनियन विथ द होली स्पिरिट, फेलोशिप विथ द होली स्पिरिट, कंपॅनियन विथ द होली स्पिरिट. आणि प्रियजन हो, आपण आपलं जीवन विश्वासामध्ये जगत असताना देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली कृपा आणि पवित्र आत्म्याच्या ठाई असलेल्या सहभागितेमध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना, प्रियानो, सैतान हा अत्यंत धूर्त आहे. इज अ व्हेरी सटल, डिसेप्टिव्ह, फसवा आहे. आणि तो काय करतो, विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये, बघा, विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये देवाच्या म्हणजेच पवित्र आत्म्याच्या ठाई असलेली जी सहभागिता आहे त्याबद्दल एक बेफिकीर प्रवृत्ती निर्माण करतो. आणि कॉन्सन्ट्रेट काय करतो, तुमचं आणि माझं मन, तुमचं आणि माझे विचार, तुमची आणि माझी बुद्धी, ही हेल्प्स अस टू कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन गॉड्स लव, ओनली ऑन ग्रेस ऑफ अवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. प्रियानो, आपण पाहतो देवाच्या प्रीतीचे आपण हक्कदार आहोत. आणि अगदी सामान्य भाषेमध्ये जेव्हा आपण बोलतो वी आर द बेनिफिशियर्स ऑफ गॉड्स लव, तसं सैतान कधी कधी आमच्या मनामध्ये विचार आणतो की वी आर द बेनिफिशियर्स ऑफ गॉड्स लव. आम्ही देवाच्या प्रीतीचे उपभोक्ते आहोत, हक्कदार आहोत, लाभार्थी आहोत. चांगली गोष्ट आहे. परंतु एखाद्या कुटुंबामध्ये आपण पाहतो की जेव्हा एखाद्या लेकराचा प्रमाणापेक्षा जास्त लाड होतो, आई वडील प्रमाणापेक्षा त्या लेकरावर जास्त प्रीती करतात, तेव्हा ते लेकरू बिघडण्याचा धोका असतो. आई वडिलांचं प्रेम, त्या प्रेमामध्ये जगत असताना, प्रेमामध्ये वाढत असताना प्रेमातली शिस्त जर दुर्लक्षित केली तर ते लेकरू बिघडण्याची शक्यता असते. आणि प्रियानो, सैतान तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये नेहमी हेच करत असतो की दॅट वी शुड, देवाची जी प्रीती आहे ती प्रीती आम्ही गृहीत धरावी. तेवढंच केवळ नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या कृपेमध्ये आम्ही जगत असताना, आणि ही कृपा कशी आहे, कृपेवर कृपा, विपुल कृपा आहे. आणि या कृपेमध्ये जगत असताना आम्ही पापाशी सुसंगत जगावं. देवाची अपेक्षा आहे कृपा का, प्रभू येशू ख्रिस्ताच्यावर कृपा देव आमच्यावर का करतो, तर आम्ही पापाशी विसंगत जीवन जगावं. आणि म्हणून संत पौल रोमकरास पत्र याचा 6व्या अध्यायामध्ये आम्हाला ते सांगतो. बघा, 6व्या अध्याय, रोमकरास पत्र 6व्या अध्यायाचं टायटल काय आहे, हेडिंग काय आहे, तर ख्रिस्ताशी एक असणे. ख्रिस्ताशी एक आहोत, परंतु आम्ही पाप करीत राहणं.
हे परस्पर विरोधी आहे. आणि म्हणून तो पहिल्या वचनामध्ये म्हणतो, कृपा वाढावी म्हणून आपण पापातच जगावे काय? सैतान तुम्हाला आणि मला देवाच्या ठाई असलेल्या प्रीतीमध्ये आम्ही जगत असताना त्या प्रीतीमध्ये आम्ही बिघडून जावं, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेल्या त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या कृपेमध्ये आमचा नाश व्हावा अशी सैतानाची इच्छा आहे. परंतु प्रियजन हो, आपण पाहतो की सैतान तुम्हाला आणि मला विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याचा जो रोल आहे, कम्युनियन, फेलोशिप, कंपॅनियनशिप विथ होली स्पिरिट, या गोष्टीचा आम्हाला विसर पाडण्यासाठी काय करतो? आम्हाला पडावा यासाठी तो आम्हाला प्रवृत्त करतो. पवित्र आत्म्याची सहभागिता काय आहे हे समजण्यासाठी अनेक अडथळे, अनेक डाऊट्स, अनेक गोंधळ, अनेक प्रकारचे संभ्रम तो आपल्या मनामध्ये निर्माण करतो. पण प्रियजन हो, आम्ही देवाच्या प्रीतीमध्ये जगत असताना चांगली गोष्ट आहे. वी आर द क्लेमंट्स ऑफ गॉड्स लव, वी आर द क्लेमंट्स ऑफ ग्रेस ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. परंतु त्याचबरोबर पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये दुर्लक्षित होता कामा नये. आणि द रोल ऑफ द होली स्पिरिट, बघा मी पुन्हा एकदा सांगतो, पवित्र आत्म्याची जी भूमिका आहे अँड द रोल ऑफ द बिलिव्हर्स इन रिलेशन टू द होली स्पिरिट. आणि विश्वासी या नात्यानं, विश्वासणारे या नात्यानं पवित्र आत्म्याशी असलेलं आपलं जे नातं आहे, त्या नात्यामधला देवाशी असलेली माझी सहभागिता, माझा रोल, माझी भूमिका काय आहे? व्हॉट इज माय रोल? माय रोल इन कम्युनियन विथ द होली स्पिरिट, माय रोल इन फेलोशिप विथ द होली स्पिरिट, और इन कंपॅनियन विथ द होली स्पिरिट. प्रियानो, कधी कधी सैतान तुम्हाला आणि मला संभ्रम निर्माण करतो. मग अशी मी सांगितलं, पवित्र आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याचा आमच्याशी असलेला जो संबंध आहे तो प्रस्थापित होऊ नये म्हणून तो आम्हाला काय करतो? फक्त देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा यामध्ये जगण्यासाठी आम्हाला, त्यामध्ये जगण्यासाठी आम्हाला व्यस्त ठेवतो. परंतु ही हेल्प्स अस टू फॉरगेट द रोल ऑफ द होली स्पिरिट इन अवर लाईफ अँड इन रिलेशन, आवर रोल इन रिलेशन टू द होली स्पिरिट. परंतु आज आपण थोडा वेळ विचार करूया, काय संभ्रम आहेत, काय संभ्रम तो आपल्या मनामध्ये निर्माण करतो? तर कधी कधी लोक थोडंसं नाराजीने म्हणतात, आय कॅनॉट स्पीक इन टंग्स, मला अन्य भाषेमध्ये बोलता येत नाही. हाऊ कॅन आय बी फील विथ द होली स्पिरिट? कधी कधी लोक म्हणतात की आत्म्यामध्ये वर उचलणे जाण्याचा जो अनुभव आहे, जो आम्हाला एच केल्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये पाहावयास मिळतो. बघा, एकदाच पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे की त्याच्या केसाची एक बट, एक हात सदृश्य आकृती आली आणि त्याच्या केसाच्या बटीला त्याने धरून त्याला वर अंतराळामध्ये नेलं. परंतु पत्रामध्ये, डॉक्ट्रिन ज्याला आपण म्हणतो, किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या शिकवणीमध्ये याचा उल्लेख आम्हाला आढळत नाही. किंवा यालाच आपण बिईंग स्लेन इन द स्पिरिट असं म्हणतो. किंवा बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की होली लाफ्टर, पवित्र हास्य, अति हर्ष झाल्यामुळे हर्षानंदानं काही लोक आत्म्यामध्ये प्रेरित होऊन, आत्म्यानं भरले जाऊन ते हसतात. आणि मग बऱ्याच वेळेला आमच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो की या गोष्टींचा माझ्यामध्ये अभाव आहे आणि मग मी पवित्र आत्म्याने कसा भरला जाऊ शकतो? परंतु प्रियानो, जेव्हा आपण वाचतो, दीज आर द सर्टन फिनॉमिनन्स, काही गोष्टी आहे, सिच्युएशन आहे, जसं की पवित्र आत्म्याच्या आगमनाच्या वेळेला अन्य भाषा बोलण्याचं दान देवाने आम्हाला दिलं. तत्कालीन काळी त्यावेळेला ह्या दानाची गरज होती. परंतु रेव्हरंड नारायण वामन टिळक एका गीतामध्ये म्हणतात, अग्नितुल्य रसना जरीत आता न आम्हावरी, तथापि तू चित्ती भरी. आमच्या चित्तामध्ये तू आहेस. अग्नीच्या जिव्हा आमच्यावर उतरल्या आणि आम्ही अन्य भाषेमध्ये जर बोलू शकलो नाही किंवा ते दान आम्हाला जर प्राप्त झालं नाही, तर त्या आत्म्याच्या द्वारे तो आमच्या चित्तामध्ये भरलेला. मी तुम्हाला अधिकारवाणीनं सांगतो, मी ज्या गोष्टी सांगितल्या की आय कॅनॉट स्पीक इन टंग्स, आत्म्यामध्ये वर उचलला जाण्याचा अनुभव मला येत नाही, किंवा त्या ठिकाणी आपण पाहतो की वाईल्ड एक्सटिस आहे, मंत्रमुग्ध होण्याचा अनुभव मला येत नाही, होली लाफ्टर माझ्या ठाई नाही आहे. परंतु
पवित्र आत्म्यानं भरलं जाण्यासाठी किंवा ह्या गोष्टींचा अनुभव येण्याची आम्हाला गरजच आहे असं मुळीच नाही. परंतु आपलं दैनंदिन ख्रिस्ती जीवन जगत असताना, रुटीन ख्रिश्चन लाईफ जगत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण भरले जाऊ शकतो. हालेलुया. त्यासाठी एक गोष्ट आहे, देवाच्या वचनातील आज्ञेप्रमाणे पवित्र आत्म्यानं भरलं जाणं हे अगत्याचं आहे. इट इज नेसेसरी. त्याचबरोबर ती देवाची आज्ञा आहे. पण देव तुम्हाला आणि मला त्याच्या पुढाकारानं पवित्र आत्म्यानं तेव्हा भरतो किंवा पवित्र आत्म्यानं आम्ही तेव्हा भरले जाण्यासाठी सिद्ध होतो जेव्हा आम्ही त्यासाठी इच्छुक असतो. मी पुन्हा एकदा सांगतो बघा, पण देव तुम्हाला आणि मला त्याच्या पुढाकारानं पवित्र आत्म्यानं तेव्हा भरतो किंवा पवित्र आत्म्यानं आम्ही तेव्हा भरलं जाण्यासाठी सिद्ध होतो जेव्हा आम्ही त्यासाठी इच्छुक असतो. when we are willing to be filled by the Holy Spirit. विश्वासाच्या द्वारे आमचं तारण झालं, आमचा नवा जन्म झाला, परंतु God wants us that we should be willing to be filled by the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्यानं भरलं जाण्यासाठी जर आमची इच्छा असेल तर देव दैनंदिन ख्रिस्ती जीवनामध्ये त्याच्या आत्म्यानं तो तुम्हाला आणि मला भरण्यासाठी तयार आहे. प्रेजन हो, एका चित्रकाराला एकाने सांगितलं की तू हृदयाचं अंतःकरणाचं चित्र काढ, आणि त्यानं खूप सुंदर चित्र काढलं. परंतु बघणाऱ्याने त्याच्यामध्ये एक पॉइंट काढला आणि तो म्हणाला की अंतःकरणाचं हृदयाचं चित्र खूप सुंदर काढलेलं आहे, परंतु त्या अंतःकरणाला हृदयाला जे दरवाजा केलेला आहे, जे दार केलेलं आहे, त्याला लॅच किंवा त्याला बाहेरून हँडल दिसत नाही. आणि चित्रकारानं अत्यंत समर्पक उत्तर दिलं. तो म्हणाला की अंतःकरणाच्या दरवाजाला बाहेरून कडी किंवा बाहेरून हँडल नसतो, बिकॉज इट इज ऑलवेज बोल्टेड फ्रॉम विदिन, कारण ते अंतःकरणातून बंद असतं. प्रेजन हो, प्रगटीकरण याचा 3 अध्याय आणि 20 वचनामध्ये आम्ही तेच वाचतो की पहा मी दाराशी उभा आहे, तुमच्या अंतःकरणाचा दरवाजा ठोकीत आहे, तुमच्या अंतःकरणाचं दार जे आतून बंद आहे ते उघडल्याशिवाय मी आत येऊ शकत नाही. प्रियानो, जसं तुम्ही आणि मी विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तासाठी दार उघडतो, तसं पवित्र आत्म्यानं भरलं जाण्यासाठी तुम्ही आणि मी इच्छुक असलं पाहिजे. तुमची आणि माझ्या इच्छा असेल तर देव तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र आत्म्यानं तो भरतो. पवित्र आत्म्यानं भरले गेलेल्या लोकांची अनेक उदाहरणं आपण पाहतो प्रेषितांच्या कृत्यांमध्ये, की ज्या पुस्तकामध्ये पवित्र आत्म्याचं दान प्राप्त झाल्यानंतर अनेक प्रेषितांच्या जीवनाकडे आपण पाहतो. जे घाबरलेले होते, जे भयभीत होते, ते धाडशी झालेले आहेत. जे निरक्षर होते ते अत्यंत शहाणपणाने आणि विद्वत्तेनं बोलत आहेत. आणि पाऊल आणि सिलाच्या बाबतीमध्ये आपण एक प्रसंग पाहतो. देअर नेम्स आर रेकॉर्डेड इन द बायबल. परंतु प्रियजन हो, प्रेषित पाऊल आणि सिला यांच्यासारखे अनेक लोक या जगामध्ये आहेत, अगणित लोक या जगामध्ये आहेत की ज्यांनी पवित्र आत्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये कार्य करण्याची संधी दिली. आणि दे वर कॉल्ड अँड दे आर कॉल्ड दॅट दीज आर द पीपल फिल्ड विथ द होली स्पिरिट. प्रियानो, प्रेषितांची कृत्ये याच्या 16व्या अध्यायामध्ये आपण पाहतो पाऊल आणि सिला यांची वस्त्र फाडलेली आहेत, लोक त्यांच्यावरती तुटून पडलेले आहेत, त्यांना छड्या मारलेल्या आहेत, त्यांना फटके मारलेले आहेत, त्यांचं अंग त्या मारामुळे सुजलेलं आहे. एवढंच केवळ नव्हे तर त्यांचे पाय घोड्यात अडकवलेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये त्यांना त्या बंदीशाळेमध्ये टाकलेलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास, बघा देवाचं वचन आम्हाला सांगतं, मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल आणि सिला प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता एक चमत्कार घडला. भूमिकंप झाला, बंदीशाळेचे पाय डगमगले,
दरवाजे उघडले आणि त्यांची बंधनं तुटून पडली. प्रियानो, हा चमत्कार केव्हा घडतो? की जेव्हा आम्ही अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्यानं भरलं जाण्यासाठी पवित्र आत्म्याला आमंत्रण देतो, इच्छा दर्शवतो. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण पाहतो की या प्रेषितांना लोक काय म्हणत होते? हे पहा, जगाची उलथापालथ करणारे हे लोक आहेत, कारण दे वर फिल्ड विथ द होली स्पिरिट. एवढंच केवळ नव्हे, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे दीज नेम्स आर रेकॉर्डेड इन द बायबल, परंतु ज्यांचं नाव पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेलं नाही असे अनेक लोक ते पवित्र आत्म्यानं भरलेल्या अवस्थेमध्ये जगले. त्यांच्याबद्दल लोक साक्ष देत होते की खरोखरच हे पवित्र आत्म्यानं भरलेले लोक आहेत. आणि प्रियजन हो, त्यापैकी एक दोन व्यक्तींचा या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छितो. आणि त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे रिचर्ड वन ब्रँड, देवाचा एक महान सेवक. कम्युनिस्टांनी त्यांना बेदम मारलं. पौल आणि सिला याप्रमाणे त्यांना तुरुंगात टाकलं. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाणी नाही, आणि थंडीत कुडकुडणाऱ्या अवस्थेमध्ये जेव्हा लोकांनी त्यांना पाहिलं तेव्हा ही वॉज फाउंड प्रेझिंग गॉड विथ डिव्हाइन जॉय. त्या अवस्थेमध्ये लोकांनी बघितलं की ही व्यक्ती देवाची स्तुती, देवाची आराधना करत आहे. प्रियजन होय, कुठून येतं? संत पाऊल आणि सिलाच्या बाबतीमध्ये हे का घडलं, ते कुठून आलं? आणि एवढंच केवळ नव्हे तर आपण आणखीन एका उदाहरणामध्ये पाहूया की एका व्यक्तीबद्दलचा अनुभव माझ्या वाचण्यात आला. आणि कॅन्सरच्या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीची सेवा करणाऱ्या एका व्यक्तीनं त्याच्याबद्दल दिलेली ही साक्ष आहे. भयंकर जीवघेण्या अशा वेदना आणि यातना भोगत असताना सुद्धा आपल्याला भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते देवाच्या तारणाबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणदायी योजनेबद्दल ते सांगत होते. व्हीलचेअरवर बसून जे डिप्रेशनमध्ये गेलेले पेशंट आहेत, निराश पेशंट आहेत, त्यांच्या भेटीला ते जात होते आणि त्यांचं ते काउन्सिलिंग करत होते. आणि प्रियजन हो, जे जे त्यांच्या सानिध्यामध्ये येत होते त्या प्रत्येकाला वाटत होतं किंवा ते उद्गारत होते की रिअली ही इज अ पर्सन फिल्ड विथ द होली स्पिरिट. प्रियजन हो, पाऊल आणि सिलाच्या बाबतीमध्ये असं का घडलं? वर्म ब्रँड यांच्या जीवनामध्ये हे का घडलं? किंवा ह्या अननोन व्यक्तीबद्दल जे सांगितलं त्याच्या जीवनामध्ये का घडलं? तर त्याचं उत्तर एकच आहे की इट इज बिकॉज ऑफ देअर फेलोशिप विथ द होली स्पिरिट. हालेलुया. इट इज देअर कम्युनियन विथ द होली स्पिरिट. देवाची प्रीती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे, बट इट इज देअर कम्युनियन विथ द होली स्पिरिट. संकटातून, दुःखातून जात असताना परमेश्वर अद्भुत रीतीनं पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांचं सहाय्य करतो आणि त्यांच्या मनाचा, बुद्धीचा तो ताबा घेतो आणि ते पवित्र आत्म्याने भरून जातात. या उदाहरणांमधून आपण पाहतो की वेन वन इज विलिंग टू बी फिल्ड विथ द होली स्पिरिट, गॉड फिल्स हिम ऑर हर. या उदाहरणावरून आपल्याला एकच दिसून येतं की दोज हू आर विलिंग टू बी फिल्ड विथ द होली स्पिरिट, दे आर, गॉड फिल्स देम विथ हिज होली स्पिरिट. कलसईकरास पत्र याचा दुसरा अध्याय, कलसईकरास पत्र याचा दुसरा अध्याय, यामध्ये 6 ते 7 वचनामध्ये संत पाऊल तुम्हाला मला सांगतो की ख्रिस्ताशी संयुक्त जीवन जगण्याची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा काय आहे. आणि ही अपेक्षा वेन वी लिव्ह विथ कम्युनियन विथ द होली स्पिरिट, ती अपेक्षा पूर्ण केली जाते. कारण त्यामध्ये एक 5 गोष्टींचा तो उल्लेख करतो. पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये चालणं, टू वॉक इन हिम. त्याच्यामध्ये मुळावलं जाणं, टू बी रूटेड इन हिम. त्याच्यामध्ये रचलं जाणं, टू बी बिल्ट अप इन हिम. आणि विश्वासात दृढ होत जाणं, टू बी एस्टॅब्लिश्ड इन फेथ. आणि शेवटचा उपकार स्तुती करणारे म्हणजेच गिवन टू बी थँक्स गिविंग. प्रियजन हो, जेव्हा आमची पवित्र आत्म्याशी असलेली सहभागिता दृढ होते तेव्हा संत पाऊल कलसईकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 6 ते 7
वचनामध्ये सांगितलेल्या गोष्टींचा आम्हाला अनुभव येतो आणि इतरांनासुद्धा आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी दिसून येतात. सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जो संभ्रम निर्माण करतो की त्या संभ्रमापैकी दुसरा जो भाग आहे आणि तो भाग म्हणजे तो म्हणतो, आर यू बॅप्टाइज बाय द होली स्पिरिट? पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे का? तर प्रियजन हो, ज्या गोष्टी विश्वासाच्या द्वारे आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत, देवानं पवित्र आत्मा तुम्हाला मला दिलेल्या आहेत, त्यामध्येच या सर्व गोष्टी तुम्हाला मला प्राप्त झालेल्या आहेत. त्यासाठी आम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा वाट पाहण्याची गरज नाही. कारण द बॅप्टिझम ऑफ द होली स्पिरिट, बघा, द बॅप्टिझम ऑफ द होली स्पिरिट इज द ॲक्ट ऑफ द होली स्पिरिट बाय विच ही प्लेसेस अ पर्सन इन टू द बॉडी ऑफ ख्राइस्ट. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्म म्हणजे काय? नाव मोठं आहे परंतु अर्थ साधा आहे. बॅप्टिझम ऑफ द होली स्पिरिट म्हणजे ॲक्ट ऑफ द होली स्पिरिट बाय विच ही प्लेसेस अ पर्सन इन टू द बॉडी ऑफ ख्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये तो आम्हाला रचतो. जसं कलसई 2:6 आणि 7 वचनामध्ये आपण वाचतो, टू बी बिल्ट अप इन हिम, त्याच्यामध्ये मुळावलेले आणि रचले जात असलेले अँड एस्टॅब्लिश्ड इन फेथ. आणि जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये जगतो त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा बाप्तिस्मा होतो. त्याचप्रमाणे आणखीन एक डाऊट आपल्या मनामध्ये सैतान निर्माण करतो आणि तो सैतान तुमच्या आणि माझ्यामध्ये एक संभ्रम निर्माण करतो की हॅव यू अंडरगॉन द बॅप्टिझम ऑफ फायर? अग्नीचा बाप्तिस्मा तुमचा झालेला आहे का? प्रियजन हो, योहान शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. योहान बाप्तिस्मा करणार योहान तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तो म्हणतो की मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पश्चातापाचा बाप्तिस्मा, परंतु माझ्या मागून जो येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करेल, अग्नीने करेल. आणि प्रियानो, बॅप्टिझम ऑफ होली स्पिरिट म्हणजे मग अशी मी सांगितलं बा, व्हॉट इज द बॅप्टिझम ऑफ होली स्पिरिट? तर ही प्लेसेस अ पर्सन इन टू द बॉडी ऑफ ख्राइस्ट. तर बॅप्टिझम ऑफ फायर म्हणजे प्युरिफाईंग इफेक्ट ऑफ बॅप्टिझम. प्रियजन हो, जसं सोनं आणि त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा निश्चित करण्यासाठी त्यांना ठराविक प्रक्रियेतून जावं लागतं, अगदी सिमिलर त्याच पद्धतीनं तुम्हाला आणि मला विश्वासामध्ये जगत असताना पवित्र आत्म्याशी असलेल्या सहभागितेमध्ये या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला प्युरिफाईंग इफेक्ट ऑफ बॅप्टिझम, याचाच अर्थ वेन वी वॉक डेली इन द कम्युनियन ऑफ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये आपण चालतो, हिज फायर प्युरिफायझस, त्याच्या ठाई असलेलं सामर्थ्य आम्हाला शुद्ध करतं. बघा, दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण रोज पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये चालतो तेव्हा त्याच्या ठाई असलेला अग्नी आम्हाला शुद्ध करतो. आणि यासाठी आपण प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्तासारखं व्हावं हा हेतू आहे. वी मस्ट बी लाईक ख्राइस्ट, आम्ही येशू ख्रिस्तासारखं व्हावं. आणि 2 Corinthians 3 आणि 17-18 वचनामध्ये संत पाऊल आम्हाला तेच सांगतो. त्या ठिकाणी तो म्हणतो, प्रभू आत्मा आहे आणि जिथं आत्मा आहे तिथं मोकळीक आहे. आणि मोकळीक म्हटल्यानंतर आम्ही लगेच रिलॅक्स होतो, परंतु ही मोकळीक कशासाठी आहे? ही मोकळीक आत्म्याशी असलेली आमची सहभागिता दृढ करण्याकरता आहे. तो म्हणतो की आपल्या मुखावर आच्छादन असलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत. दोज हू हॅव कम्युनियन विथ द होली स्पिरिट, ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या वैभवाचं प्रतिबिंब पाडणे. बघा, प्रतिबिंब म्हणजेच कुठल्याही प्रकारचा डाग त्याच्यामध्ये असता कामा नये. ते प्रतिबिंब स्वच्छ असावं आणि हे जे डाग आहेत हे काय केले जातात? शुद्ध केले जातात. प्रभू येशू पवित्र आत्म्याशी असलेल्या सहभागितेच्या द्वारे हे डाग शुद्ध केले जातात. आणि पुढे तो म्हणतोय, आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत असतो. ही तेजस्वितेची परंपरा म्हणजे एकदम स्पष्ट, कुठल्याही प्रकारचा गडदपणा त्या ठिकाणी असू नये आणि प्रभू येशू ख्रिस्तासारखं आपण बनावं, हे कार्य पवित्र आत्मा या बॅप्टिझम ऑफ फायरच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये करत असतो. आणि संत पाऊल रोमकरास पत्राचा 12 अध्याय 1 ते 2 वचनामध्ये आपल्याला ते सांगतो. ती वचनं आपल्या सर्वांना पाठ आहेत आणि त्यामध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्म्ड लाईफ, रूपांतरित जीवन आहे. आणि रूपांतरित जीवन
केव्हा आम्हाला प्राप्त होतं, आमच्यासाठी ते केव्हा इतरांना दिसतं, आणि त्याची जाणीव आम्हाला कधी होते की जेव्हा आमची पवित्र आत्म्याची असलेली सहभागिता दृढ होते. प्रियजन हो, पवित्र आत्म्यानं भरलं जाण्यासाठी 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, शेवटच्या भागामध्ये आपण आहोत, आणि दीज आर द रिक्वायरमेंट्स टू बी फील विथ द होली स्पिरिट. आणि 4 गोष्टीमध्ये पहिली गोष्ट, आपण ख्रिस्त केंद्रित जीवन जगलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वी मस्ट बी गिवन टू द रीडिंग ऑफ द वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन आम्ही वाचलं पाहिजे, सातत्यानं वाचलं पाहिजे. तिसरी गोष्ट, देवाशी आम्ही अधीन असलं पाहिजे, आणि देवाने निर्माण केलेल्या नात्यामध्ये सुद्धा आपण एकमेकांच्या अधीन असलं पाहिजे. आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, आमच्यासाठी आत्मविश्वास असायला पाहिजे, कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो. वी मस्ट बी व्हेरी मच कॉन्फिडंट. आणि ह्या 4 गोष्टी जेव्हा आमच्या जीवनामध्ये असतात, तेव्हा खरोखरच लोकांना आमच्याबद्दल अनुभव येतो, खात्री पटते की वी आर द पीपल फील्ड ऑर बिंग फील्ड बाय द होली स्पिरिट. प्रियानो, या 4 गोष्टीमध्ये सर्वात चौथी जी रिक्वायरमेंट आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण सैतानाच्या बंधनामध्ये बऱ्याच वेळेला आपण अडकले जातो. तो तुम्हाला आणि मला शारीरिक बंधनामध्ये आणि मानसिक बंधनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो. शारीरिक आणि मानसिक दुर्बलता ही आमच्यावरती तो आणतो, परंतु आपण त्याच्यावर मात केली पाहिजे. आपण त्याच्यावर मात, जसं यहोशुवाच्या पहिल्या अध्यायामध्ये देव तुम्हाला मला सांगतो, खंबीर हो, हिम्मत धर. दॅट इज आवर रोल. आणि आमची भूमिका काय आहे, तर शारीरिक आणि दुर्बल अवस्था आहे त्याच्यावर आपण मात केली पाहिजे, म्हणजेच आमच्याकडे आत्मविश्वास असायला पाहिजे. एक संस्कृत सुभाषित आहे, आणि त्या संस्कृत सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे, येषाम बाहुबलम नासती येषाम नासती मनोबलम तेषाम चंद्रबलम किम कुर्यातम बरसतितम. याचाच अर्थ, ज्याच्यामध्ये मनोबल नाही, ज्याच्यामध्ये जोश नाही, त्याच्या सहाय्यासाठी चंद्राचं सामर्थ्य जर खाली उतरलं तर का उपयोग. पवित्र आत्म्याशी आमची सहभागिता आहे, पवित्र आत्म्याच्या ठाई असलेलं सामर्थ्य आम्हाला येतं, मिळतं, परंतु जर आपण तयार नसू, आमचा रोल जर आम्ही करत नसू, तर त्या सामर्थ्याचा आम्हाला काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून प्रियजन हो, या 4 गोष्टींच्या द्वारे आम्ही आमचं जीवन जेव्हा तपासून पाहतो, तेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनातून एक साक्ष निर्माण होते की वी आर द पीपल आर बीइंग फील्ड बाय द होली स्पिरिट, ऑर वी आर द पीपल फील्ड विथ द होली स्पिरिट. देव तुम्हाला आणि मला या वचनांच्या द्वारे आपलं जीवन देवाच्या चरणाजवळ समर्पित करण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी, फॉर कॉमन गुड, आमचं जीवन जगण्यासाठी तो आशीर्वादित करो, अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. खरंच प्रभू, जसा तू आमच्यासाठी, आमच्या उद्धारासाठी सर्व गोष्टी करण्यासाठी सदैव सिद्ध आहेस प्रभू, सैतान सुद्धा तितक्याच निकरानं प्रयत्न करत आहे, परंतु त्यावर आम्ही विजय मिळवावा म्हणून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू आम्हाला देऊ केलेलं आहेस. आणि पवित्र आत्म्याशी असलेली सहभागिता आमच्या जीवनामध्ये अधिक आणि अधिक दृढ व्हावी. आणि खरोखरच आम्ही पवित्र आत्म्यानं भरलेले असं आमचं जीवन तुझ्या चरणाजवळ आम्ही व्यतीत करावं, यासाठी आमच्या अशक्तपणामध्ये तुझी कृपा, तुझा अनुग्रह आणि आशीर्वाद आम्हाला दे. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपण शेवटी आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे सर्वजण मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहे, तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.